विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा गुड मॉर्निंग. आज आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण पेपर नंबर 9 या पेपरमधला आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती आपल्याला आज पाहायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते स्वरूप आपण पाहिलेलं आहे. आज मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती आज पाहायची आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती पाहत असताना दुसऱ्या महायुद्धापर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास केवळ इतिहास आणि राज्यशास्त्र या पुरताच मर्यादित होता. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र शीतयुद्धाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक घडामोडी घडून आलेल्या आहेत. या अनेक घडामोडी किंवा घटनेमुळे राष्ट्राराष्ट्राचा संबंध जे आहे ते अधिकच वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसऱ्या महायुद्धानंतर जो शीतयुद्धाचा कालखंड होता, या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये औद्योगिक विकास, वैज्ञानिक शोध, दळणवळणाची अत्याधुनिक साधने, तंत्रज्ञानातील प्रगती किंवा अवकाश संशोधन आहे, यामुळे प्रत्येक राष्ट्राचं काय झालेलं आहे, अन्य राष्ट्राशी संबंध येऊ लागलेला आहे. त्यामध्ये संरक्षण आणि संवर्धन करीत असताना अर्थातच राष्ट्राच्या परस्पर संबंधाबरोबरच परस्पर सहकार्याबरोबरच स्पर्धाही निर्माण झालेली आहे. त्यामध्ये संघर्ष उद्भवलेले आहेत, युद्धे झालेली आहेत. अर्थातच या दोन राष्ट्रांमधील व्यापार वृद्धी झालेली आहे. व्यापार आणि संस्कृती यांच्या देवाणघेवाणबरोबरच त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेले आहेत, संघर्ष निर्माण झालेले आहेत. मग त्यामध्ये भांडवलवाद असेल, साम्यवाद आहे, लोकशाहीकरण आहे, उदारीकरण आहे, खाजगीकरण आहे, जागतिकीकरण आहे. यांचा प्रभाव मात्र आणि यांचा परिणाम या आंतरराष्ट्रीय संबंधावरती पडलेला आपल्याला मात्र नक्कीच दिसून येतो. त्यामध्ये वंशवादावरून निर्माण झालेलं स्पर्धा आहे, वंशवादावरून निर्माण झालेलं युद्ध असेल, त्याचबरोबर मूलतत्ववाद आहे, दहशतवाद आहे. म्हणजे अशा एका विचार प्रणालीच्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे व राष्ट्रीय संघर्ष सुद्धा आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. म्हणून या संपूर्ण घटकाचा परिणाम मात्र आंतरराष्ट्रीय संबंधावरती पडलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणून या 21व्या शतकातील आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप जे आहे ते अधिक विस्तृत झालेलं आहे किंवा ते अधिक व्यापक प्रमाणात झालेलं आहे. म्हणून आपल्याला या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती आपण पाहत असताना काही विचारवंतांनी एक वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये ग्रेसन कर्क हा विचारवंत आहे. त्यांनी मात्र काय म्हटलेलं आहे की अमेरिकेतील एका परराष्ट्र संबंध विषयक आयोग जो आहे, या परराष्ट्र संबंध विषयक आयोगाने 1947 साली जो काही आपला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्ती संदर्भाचा एक अहवाल त्यांनी तो दिलेला आहे. तर या अहवालामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करू शकतंय या संदर्भाचा अहवाल दिलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते राजकीय व्यवस्थेचं स्वरूप आणि कार्य काय आहे याचा अभ्यास करेल. राष्ट्रसत्तेवर प्रभाव पाडणारे जे घटक आहेत या घटकांचा सुद्धा अभ्यास करेल. त्याचबरोबर प्रमुख राष्ट्राचं परराष्ट्र धोरण आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील स्थान, म्हणजे आज आपण बघतो जी सत्ताधारी राष्ट्र जे आहेत किंवा या सत्ता स्पर्धेमध्ये प्रमुख जे राष्ट्र आहेत या प्रमुख राष्ट्रांच्या
परराष्ट्र धोरणांचा आणि या राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती काय प्रभाव आहे याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारण करू शकते, अशा पद्धतीचा अहवाल तो 1947च्या अमेरिकेतील एका परराष्ट्र संबंध विषयक आयोग जो आहे या आयोगाने तरतुदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरं काय सांगतोय की आंतरराष्ट्रीय संबंधाचा आधुनिक इतिहास, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे याच्यामधली आधुनिक कालखंडाचा इतिहास जो आहे तो इतिहास पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पाठीमागे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत, कोणकोणत्या घटनेचा कोणकोणत्या संघर्षाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारण करत होतं, याचा अभ्यास सुद्धा आज या ठिकाणी करावा लागणार आहे. त्याचबरोबर दुसरा विचारवंत जो आहे तो म्हणजे व्हिन्सेंट बेकर जो आहे, यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भाच्या व्याप्तीमध्ये त्यांनी आपलं विषय नमूद केलेला आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप आणि त्यातील प्रमुख घटक, म्हणजे त्यातील आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे घटक किंवा आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी जे घटक कारणीभूत आहेत त्या घटकांचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. दुसरं काय म्हणता येतो की आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राजकीय, आर्थिक व सामाजिक घटक जे आहेत या सामाजिक घटनांचा अभ्यास करावा लागतोय. म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये केवळ राजकीय घटनांचा अभ्यास न करता तो सामाजिक घटना आहेत किंवा आर्थिक घटना आहेत. म्हणजे एक देशासोबत दुसऱ्या देशासोबत जो आर्थिक सहकार्याची भावना जी आहे, आर्थिक देवाणघेवाणीची भावना आहे, या ज्या घटना आहेत या घटनांचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. अशा पद्धतीचा विचार व्हिन्सेंट बेकर यांनी मांडलेला आहे. तो व्हिन्सेंट बेकर त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतो, राष्ट्रीय सत्तेचे प्रमुख घटक कोणते आहेत, राष्ट्रीय सत्तेचे प्रमुख साधनं कोणती आहेत. जसं की त्या राष्ट्राचं असलेलं भौगोलिक क्षेत्र आहे, त्या राष्ट्रातली असलेली लोकसंख्या आहे, त्या राष्ट्रातलं असलेलं शासन यंत्रणा आहे, त्या राष्ट्रामध्ये असलेली खनिज संपत्ती आहे. हे जे ते राष्ट्राचे जे काही घटक आहेत या राष्ट्राच्या घटकाचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करावा लागतो. कारण आंतरराष्ट्रीय राजकारण हे एखाद्या देशाचा किंवा दुसऱ्या देशाचा अभ्यास करत असताना त्याचं भौगोलिक क्षेत्रफळ काय आहे, की जेणेकरून भौगोलिक क्षेत्रफळाच्या अनुषंगाने जर एखादा देश जर मोठा देश असेल, म्हणजे भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने जर मोठा असेल तर तो देश सुद्धा काय असू शकतो, प्रभावी म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तो प्रभावी देश म्हणून सुद्धा असू शकतो. म्हणजे या अनुषंगाने त्या आंतरराष्ट्रीय राजकारणाने या राष्ट्रीय सत्तेच्या घटकाचा अभ्यास सुद्धा केलेला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर तो काय म्हणतोय की राष्ट्रीय सत्तेवरील काही मर्यादा असू शकतात, या राष्ट्रीय सत्तेच्या मर्यादेचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. त्याचबरोबर ऐतिहासिक घटना आहेत आणि वर्तमान काळातील ज्या घडणाऱ्या घटना आहेत या घटनांचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. म्हणजे व्हिन्सेंट बेकर आणि ग्रेसन कर्क या विचारवंताने थोडंफार यामध्ये साम्य आपल्याला दिसून येतंय, परंतु जास्त असा फरक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो या बाबतीत या दोन्ही विचारवंतांमध्ये असा जास्त फरक आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. परंतु सर्वसाधारणपणे दोन्ही विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीचा, राजकीय व्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा व राष्ट्राच्या घटकांचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये केला जातो, असं या दोन्ही विचारवंताने यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येते. याशिवाय आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची जी व्याप्ती आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती जी आहे त्या विविध विचारवंतांनी स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये चार्ल्स श्लेचर आहे, पामर आणि पर्किन्स आहे, त्याचबरोबर एच.जे. मॉर्गन्तो आहे, रॉबर्ट स्ट्राउज आहे, मेनिंग जॉर्ज केनन आहे, लॉसवेल आहे किंवा हेपमन आहे. म्हणजे इत्यादी विचारवंतांनी
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्ती संबंधीचं भाष्य केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. परंतु एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाची व्याप्ती ही फार मोठी आहे. मग या विषयाला स्वतंत्र दर्जा व महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती जी आहे ही व्याप्ती या विषया अनुषंगाने काही एक महत्त्वपूर्ण घटक आहेत जे की या घटकांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करावाच लागतो. जसं की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाच्या काही मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे की त्याच्या काही सीमा ठरलेल्या आहेत की आंतरराष्ट्रीय राजकारण नेमकं कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करू शकते. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणकोणते अभ्यास विषय त्या ठिकाणी येऊ शकतात. जसं एखाद्या वेळेस राष्ट्रीय सत्ता निर्माण करण्यासाठी किंवा एखादं राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्याला आवश्यक असलेले घटक जे आहेत ते घटक त्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती आपण सांगत असताना तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे तो कोणकोणत्या क्षेत्रामध्ये व्यापलेला आहे. म्हणजे यामध्ये कोणकोणते घटक आहेत. जसं की एखादं राष्ट्रातील संघर्ष आहे. मग राष्ट्रातील कोणत्या संघर्षाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. किंवा राष्ट्रातील सुरक्षितता आहे. राष्ट्रातील विकास आहे. मग ते राष्ट्रातील विकासाच्या माध्यमामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. याविषयीचा संपूर्ण व्यापक दृष्टिकोन आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण नेमकं कुठेपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे की एखाद्या अगदी मानवाच्या मानवी वर्तनापासून ते अगदी राष्ट्राच्या किंवा आंतरराष्ट्रीय जे सत्ता स्पर्धा आहे, आंतरराष्ट्रीय जे वर्चस्व आहे, आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत या आंतरराष्ट्रीय संघटनेपर्यंत जाऊन आंतरराष्ट्रीय राजकारण पोहोचलेलं आहे. म्हणून केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे केवळ राष्ट्राच्या संबंधाचा राष्ट्राच्या संघर्षाचा अभ्यास न करता राष्ट्रातील जे काही संस्कृती आहे, राष्ट्रामधील जे काही असलेली विचारधारा आहे, राष्ट्रामध्ये असलेली जी काही तत्व आहेत या तत्वाचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात करत असते. किंवा एखाद्या राष्ट्राची संस्कृती आहे मग ती संस्कृती निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरलेले आहेत. एखाद्या संस्कृतीचा उद्गाता एखादा व्यक्ती जर असेल तर त्या व्यक्तीच्या वर्तनाचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीच्या बाबतीमध्ये फार आपल्याला या ठिकाणी सखोल पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून काही एक महत्वाचे मुद्दे आपल्या समोर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहता येतात. तर त्यामध्ये पहिलाच जो मुद्दा आहे, पहिलाच जो घटक आहे की ज्याची आपल्याला सुरुवात करता येतोय की आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते मात्र राष्ट्राच्या किंवा राजकीय व्यवस्थांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करतो. म्हणजे पहिला घटक आहे बघा, जे राष्ट्र आहे, राष्ट्रामध्ये जी राजकीय व्यवस्था आहे या राजकीय व्यवस्थेच्या परस्पर संबंधाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राज्य हा घटक जो आहे तो महत्वाचा घटक आहे. राज्य म्हणजे या ठिकाणी राष्ट्र या अर्थाने आपल्याला अर्थ अपेक्षित आहे. कारण स्टेट या ठिकाणी आपल्याला अपेक्षित नाही तर नेशन या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून राष्ट्राच्या परस्पर संबंधातूनच काय होतंय की आंतरराष्ट्रीय राजकारण घडत असते. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं अन्य राष्ट्राशी राजनैतिक, आर्थिक किंवा व्यापार विषयक किंवा सांस्कृतिक स्वरूपाचे संबंध असतात. जसं एके ठिकाणी अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य एकाएकी जीवन जगू शकत नाही. मनुष्य एकटा राहू शकत नाही. तर मनुष्याला समाजामध्ये राहून जीवन जगावं लागतंय. तसं मनुष्याला आपली समाजाविषयीची धारणा बनवावी लागणार आहे. मनुष्याला आपली समाजाविषयीची वर्तणूक निर्माण करावी लागणार आहे. समाजामधले नियम जे आहेत, समाजामध्ये रूढ झालेल्या प्रथा ज्या आहेत, परंपरा आहेत, याचं पालन करावं लागणार आहे.
म्हणून मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तशा पद्धतीनं राष्ट्र हे सुद्धा एकटं या ठिकाणी प्रगती करू शकत नाही. राष्ट्र हे जर एकाएकी जर पडलं तर त्याची सर्वांगीण विकास होणार नाही. राष्ट्राचा आर्थिक विकास होणार नाही. राष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार नाही. म्हणून राष्ट्र हे सुद्धा दुसऱ्या राष्ट्रावरती काय असतंय, परस्पर अवलंबून असतं. जसं मनुष्य समाजावरती अवलंबून असतंय, तसं राष्ट्र दुसऱ्याही राष्ट्रावरती अवलंबून असतंय. म्हणून राष्ट्रातील जे काही आर्थिक संबंध आहेत, राष्ट्रातील राजनैतिक संबंध आहेत, राष्ट्रातील व्यापारविषयक संबंध आहेत. म्हणजे या राष्ट्रातील जे काही परस्पर संबंध आहेत, या परस्पर संबंधातूनच काय होतंय, की आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण होते, सुरक्षितता निर्माण होते, राष्ट्राचं संरक्षण होतंय आणि अन्य वेळेस राष्ट्रामध्ये संघर्ष सुद्धा निर्माण होऊ शकतोय. म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रातील व्यापार विषयक वृद्धीच्या बाबतीमध्ये अनेक राष्ट्रांमध्ये संघर्ष झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणून राष्ट्राच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्राच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संबंध या ठिकाणी प्रस्थापित होतात. जसं उदाहरणार्थ भारताचे बांगलादेशशी संबंध आहेत, भारताचे पाकिस्तानशी संबंध आहेत, भारताचे भूतानशी संबंध आहेत, नेपाळशी संबंध आहेत, म्यानमारशी आहेत, श्रीलंका असेल, चीन असेल, अफगाणिस्तान असेल, म्हणजे इत्यादी जे शेजारील राष्ट्र जे आहेत, या शेजारील राष्ट्राशी ऐतिहासिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. भौगोलिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. आर्थिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा संरक्षण असेल, व्यापार विषयक असेल किंवा धार्मिक सुद्धा असू शकतात. म्हणजे किंवा परराष्ट्र धोरण सुद्धा असू शकतंय. म्हणजे की या विषयासंदर्भामध्ये भारताचे शेजारील राष्ट्रासोबत जे काही परस्पर संबंध निर्माण झालेले आहेत, हे संबंध विविध राष्ट्राशी सुद्धा प्रस्थापित झालेले आहेत. केवळ भारताचे शेजारील राष्ट्राशीच अशा पद्धतीचे संबंध प्रस्थापित झालेले नसून तर प्रमुख राष्ट्राशी सुद्धा झालेले आहेत. जसं की अमेरिका असेल, रशिया असेल, दक्षिण आफ्रिका असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, इतर राष्ट्राशी सुद्धा भारताचे परस्पर संबंध निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारताशी केवळ शेजारील राष्ट्राशी सहकार्याचे संबंध आहेत अशा बाब नव्हे, की एखाद्या वेळेस भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून संघर्ष निर्माण झालेले आहे. काही वेळा युद्ध पण झालेले आपल्या ठिकाणी. भारत चीन युद्ध आहे, भारत पाकिस्तान युद्ध आहे. म्हणजे अनेक या ठिकाणी आक्रमण सुद्धा आपल्याला झालेले पाहता येतात. म्हणजे की राष्ट्राच्या परस्पर संबंध जे आहेत, या राष्ट्राच्या परस्पर संबंधाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. हे आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती जी आहे, त्या व्याप्तीमध्ये आपल्याला पाहता येतो. म्हणजे राष्ट्राचे संबंध हे राष्ट्राचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. मग आता या राष्ट्रातील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी त्याला कोणकोणते घटक कारणीभूत ठरलेले आहेत, या घटकाचा सुद्धा अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करावा लागतो. म्हणजे की आंतरराष्ट्रीय राष्ट्रातील संबंध जे आहेत, हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठीच या ठिकाणी किंवा वृद्धिंगत कशा पद्धतीने झालेले आहेत, याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये केला जातो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते.